माधवी लताच्या प्रचार सभेने महायुतीच्या उमेदवाराचा विजय हुंकार। 10 वर्षातील कामाची पावती बुधकुरवारांना विधानसभेत पाठवणार। कायम विकास पुरुष व चांगले व्यक्तिमत्व असलेले आमदार म्हणून ख्याती असलेले महायुतीचे भाजप उमेदवार आमदार संजीव रेड्डी बुधकुरवार या निवडणुकीत जनतेच्या प्रेमापोटी हॅट्रिक मारून विधानसभेचं नंदनवन करण्याचा मानस व्यक्त करीत माधवी लता या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सभेने बुधकुरवार यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रचिती प्रचाराच्या शेवटी चरणात रेकॉर्ड गर्दीने दाखवून दिले। निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आज सोमवारी महायुतीचे उमेदवार संजीव रेड्डी बुधकुरवार यांच्या प्रचारार्थ शहरात भव्य रॅली व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेला तेलंगणा राज्यातील भाजप नेत्या माधवी लताची या रॅली व सभेत प्रमुख उपस्थिती होती। वणीतील प्रमुख मार्गावरून आमदार बुधकुरवार यांची प्रचार रॅली काढण्यात आली। मतदारसंघातील वणी, मारेगाव, झरी जामणी तालुक्यातील हजारो भाजप कार्यकर्ता व समर्थकांसह या सभेसाठी आज वणी शहरात दाखल झाले। विकास पुरुष बुधकुरवार यांची दमदार विजयाची घोषणाबाजी करत हजारो समर्थकांसह माधवी लताची या प्रचार रॅलीत दमदार एंट्री करून धनुष्यबाण हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखवून अनेकांचे भाजप नेत्या माधवी लतांनी लक्ष वेधले। शासकीय मैदानावर सभेच्या ठिकाणी या रॅलीची सांगता झाली। मंचावर अनेकांची भाषणे झालीत। त्यात महायुतीचे उमेदवार संजीव रेड्डी बुधकुरवार यांनी आपल्या विकास कामाचा पाढा वाचला, तर माधवी लताने पक्षाचे धोरणे व विकासाला गती देऊन सामान्यांची सेवा करण्यासाठी पक्ष कार्यरत आहेत। पक्ष हा समतावादी आहे। सरकारने विविध लोककल्याणार्थ योजना अंमलात आणल्या। या योजना संजीवनी प्रेमाने जनतेला आधार देऊ लागल्या, अशाही माधवी लता बोलल्या। आमदार बुधकुरवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची आशा बाळगत येथील साधू संतांचा जयघोष करीत आपल्या वडीला माधवी लताने पूर्णविराम दिला। वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट। प्रचाराची भव्यता बघता या प्रचाराच्या संजीव रेड्डी बुधकुरवार यांच्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये 100% विजय हा निश्चित झालेला आहे। जेवढी आज लोकसंख्येच्या हिशोबाने आणि मतदाराच्या संख्येच्या हिशोबाने आज जेवढी भव्य रॅली निघली, मला वाटत नाही कोण्या पक्षाची एवढी मोठी रॅली निघल्यामुळे त्यामुळे वणी विधानसभेमध्ये संजीव रेड्डी बुधकुरवार यांचा विजय हा निश्चित झालेला आहे। या जनतेने ठरवलं आहे की येत्या 20 तारखेला कमळाला मतदान करून संजीव रेड्डी भाऊ बुधकुरवार यांना 100% विजय निश्चित करण्यात येणार आहे। धन्यवाद। आज आम्ही संजीव रेड्डी बुधकुरवार यांच्या प्रचारार्थ रॅलीमध्ये आज आलेलो आहोत आणि लोकांचा जो भरभरून प्रतिसाद येत आहे, त्यामुळे असं वाटत आहे की आजच्या रॅलीमुळे सर्वत्र लोकांचे धाबे दणाणले आहे आणि संजीव रेड्डी बुधकुरवार यांचा विजय मी निश्चित आहे असे म्हणतो। हा कर्तव्यदक्ष आमदार मान्य संजीव रेड्डी बुधकुरवार साहेब यांच्यावर सगळ्या जनतेने, वणीकर जनतेने विश्वास ठेवला आणि हा जणू काही विजयाचीच रॅली आहे अशी वणीकर जनतेला त्याची हे वाढून राहिली आहे बा। धन्यवाद।